सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठी. सुपारी फुटली आहे. तयार आहे ना तुम्ही सगळे? आम्ही अदलाबदल करत असतो. कधी मी मुख्यमंत्री असतो, कधी मग शिंदेने त्याला कधी डोळा मारला की दाढीवर हात फिरवला. आगे झाला जागे राहा, नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. एकीकडे लावणी, दुसरीकडे अजून कुठलं आंदोलन. मी सडाफटिंग माणूस आहे. तुमच्याकडूनच व्याजाने आणि उसने. दर्यापुरात रोहिणी फाउंडेशनच्या वतीने पत्रकार दिन साजरा. तालुक्यातील पत्रकार व नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा केला सन्मान. भारत देश हा लोकशाही शासन पद्धती असलेला सर्वात मोठा देश असून या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता क्षेत्र ओळखले जाते. समाजातील वंचित दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारांनी कार्य करावे व लोकशाही जिवंत ठेवावी असे प्रतिपादन अमरावतीचे खासदार बळवंतराव वानखडे यांनी केले. दर्यापूर येथील कृषी भवन येथे रोहिणी फाउंडेशन दर्यापूर यांच्या वतीने 6 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी रोहिणी फाउंडेशनच्या वतीने शब्दाच्या सामर्थ्यातून समाज घडवणाऱ्या तालुक्यातील पत्रकार बांधव यांचा सन्मान, दर्यापूर नगर परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून रोहिणी फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर ठाकूर तर उद्घाटक म्हणून खासदार बळवंतराव वानखडे उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक पृथ्वीराज सिंह राजपूत, प्रमुख पाहुणे म्हणून दर्यापूरचे आमदार गजानन लवटे, नगराध्यक्ष सौ मंदाकिनीताई सुधाकरराव भारसाकडे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजाननराव पुंडकर, जिल्हा बँकेचे संचालक सुधाकर पाटील भारसाकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पाटील गावंडे, समाजसेवक रामू शेठ मालपाणी, युवासेना जिल्हा प्रमुख अंकुश पाटील कावडकर आदी उपस्थित होते. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते रोहिणी फाउंडेशनच्या वतीने नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच दर्यापूर तालुक्यातील पत्रकार गजानन देशमुख, शशांक देशपांडे, धनंजय धांडे, सचिन मानकर, अमोल कंटाळे, विलास महाजन, गौरव टोळे, अनंत बोबडे, अजय वर, विनोद शिंगणे, गणेश साखरे, धनंजय देशमुख, युवराज डोंगरे, रवी नवलकार, नावेद सय्यद, आदेश खांडेकर, सूरज देशमुख, मोहन खरबरकर, शीलवंत रायबोले, शुभम घाटे, नासिर शाह, गजानन चौरपगार यांचा सन्मान करण्यात आला. यासोबतच नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ मंदाकिनीताई सुधाकरराव भारसाकडे, नगरसेवक प्रदीप मलिये, रमाताई भगवान सावळे, हबीब खान, असद मुल्ला, मुनिबाबी अयूब शहा, रामेश्वर चव्हाण, कविताताई दिलीप गवई, रेखाताई दिलीप चव्हाण, रामेश्वर तांडेकर, समीना परवीन, सय्यद नदीम शेख, नसीब शेख, इस्माईल, वर्षाताई विनोद बोरेकर, अहमद खा सादत, खासदार मंदाताई दादाराव इंगळे, मंगलाताई राजाभाऊ तराळे, उद्धव नळकांडे, स्नेहाताई शिवाजीराव देशमुख, सुनीताताई संजय चव्हाण, प्रवीणाताई नितीन गावंडे यांचा सत्कार करण्यात आला. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.